नमस्कार विद्यार्थी मित्र हो, चला सारे शिकूया या एज्युकेशनल चॅनलवरती आपले स्वागत आहे। या चॅनलद्वारे आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी काय महत्त्वाची माहिती देतो की ती माहिती त्यांना येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच फायद्याची ठरेल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे, भारतात येणारा पहिला युरोपियन खलाशी कोण होता? त्यासाठी 4 ऑप्शन आहेत। तर त्यामधील आपला जो सेकंड ऑप्शन आहे वास्को द गामा हे या क्वेश्चनचे आन्सर आहे। भारतामध्ये येणारा पहिला युरोपियन खलाशी हा वास्को द गामा हा होता। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, वास्को द गामा भारतात प्रथम कोणत्या बंदरावर उतरला? तर त्यासाठी बघा 4 ऑप्शन आहेत। त्यामध्ये फर्स्ट आहे गोवा, सेकंड ऑप्शन आहे सुरत, थर्ड ऑप्शन आहे कालिकत, फोर्थ ऑप्शन आहे मुंबई। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर क, कालिकत, की जे केरळमध्ये आहे। वास्को द गामा भारतात प्रथम कालिकत या बंदरावर उतरलेला होता। त्यानंतरचा बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन, भारतात पहिली व्यापारी चौकी म्हणजेच फॅक्टरी स्थापन करणारी युरोपियन सत्ता कोणती? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे ब्रिटिश, सेकंड ऑप्शन आहे पोर्तुगीज, थर्ड ऑप्शन आहे डच आणि फोर्थ ऑप्शन आहे फ्रेंच। तर या क्वेश्चनचे आन्सर आहे ऑप्शन नंबर ब, पोर्तुगीज। पोर्तुगीजांनी भारतामध्ये आपली पहिली व्यापारी चौकी म्हणजेच फॅक्टरी स्थापन केलेली होती। ती युरोपियन सत्ता होती पोर्तुगीज। त्यानंतरचा 5वा प्रश्न आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली पहिली फॅक्टरी कोठे स्थापन केली? त्यासाठी ऑप्शन्स आहेत, फर्स्ट ऑप्शन आहे गोवा, सेकंड ऑप्शन आहे मद्रास, थर्ड ऑप्शन आहे सुरत आणि ड ऑप्शन आहे कलकत्ता। तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन नंबर थर्ड म्हणजे क, सुरत। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सुरत येथे आपली पहिली फॅक्टरी स्थापन केलेली होती। त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 6वा, ब्लू वॉटर पॉलिसी कोणाद्वारे सुरू करण्यात आलेली होती? त्यासाठी ऑप्शन्स आहेत, फर्स्ट ऑप्शन आहे वास्को द गामा, ब ऑप्शन आहे फ्रान्सिस्को डी अल्मेडा, क ऑप्शन आहे अल्बुकर्क आणि ड ऑप्शन आहे ड्युप्लेक्स। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, फ्रान्सिस्को डी अल्मेडा। फ्रान्सिस्को डी अल्मेडा यांनी ब्लू वॉटर पॉलिसी सुरू केली होती। त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? त्यासाठी ऑप्शन्स आहेत, फर्स्ट ऑप्शन आहे 1757, सेकंड ऑप्शन आहे 1764, थर्ड ऑप्शन आहे 1773 आणि फोर्थ ऑप्शन आहे 1785। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 1764। बक्सारची लढाई 1764 या वर्षी झालेली होती। त्यानंतरचा आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो आहे, शाह आलमने पुढीलपैकी कोणत्या वर्षात ईस्ट इंडिया कंपनीवरील महसूल गोळा करण्याची जबाबदारी म्हणजेच बंगाल प्रांताची दिवाणी मंजूर केली? त्यासाठी ऑप्शन आहेत, फर्स्ट ऑप्शन आहे 1846, सेकंड ऑप्शन आहे 1809, थर्ड ऑप्शन आहे 1765 आणि फोर्थ ऑप्शन आहे 1723। तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1765, ऑप्शन नंबर 3। त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्लासीच्या लढाईनंतर कोणी बंगालचा नवाब झाला? तर त्यासाठी ऑप्शन आहेत सिराजुद्दौला, मीर जाफर, थर्ड ऑप्शन आहे अलीवर्दी खान आणि फोर्थ ऑप्शन आहे मीर कासिम। तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर यांना बंगालचा नवाब बनवण्यात आलेला होता। ऑप्शन नंबर 2, मीर जाफर हे या प्रश्नाचे उत्तर आहे। त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी खालसा धोरण सादर केले होते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे लॉर्ड कॅनिंग, सेकंड ऑप्शन आहे लॉर्ड रिफन, थर्ड ऑप्शन आहे लॉर्ड डलहौसी आणि फोर्थ ऑप्शन आहे वॉरन हेस्टिंग्स। तर बघा, खालसा धोरण जे होते ते लॉर्ड डलहौसी यांनी सादर केलेले होते। खालसा धोरण राबवून दत्तक वारसा नामंजूर करणे, लॉर्ड डलहौसी, ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतामधील फ्रेंच वसाहतीची राजधानी कोणती होती? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पॉडिचेरी, सेकंड ऑप्शन आहे कॉलिकट, थर्ड ऑप्शन आहे कोचीन आणि फोर्थ ऑप्शन आहे गोवा। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, पॉडिचेरी। भारतामधील फ्रेंच वसाहतीची राजधानी जी होती ती पॉडिचेरी हे होती। तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।